हॅलो फ्रेंड्स, आपले हे केस कमी वयात पांढरे झालेले असतील, आपण महाग केमिकल्स असलेले डाय किंवा प्रोडक्ट यूज करून थकला असाल तर आपण बरोबर ठिकाणी आलेला आहात. कारण आज आपण जे रेमेडी पाहणार आहोत ते कमी वयामध्ये पांढरे झालेल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करणार आहे. किंवा मग तुमचे केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही हे रेमेडी केसांवरती यूज करू शकता. यामुळे आपले केस मुळापासून नॅचरल पद्धतीनं काळेभोर होणार आहेत, त्याचबरोबर दाट होणार आहेत आणि हेल्दी सुद्धा होणार आहेत. आपण यामध्ये जे घटक घातलेले आहेत ते घटक अगदी नॅचरल आहेत आणि त्यामुळे आपल्या केसांवरती कोणताही साईड इफेक्ट न होता आपले केस मुळापासून काळेभोर, दाट आणि मजबूत सुद्धा होणार आहेत. खूपच युजफुल अशी ही रेमेडी आहे, तेव्हा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की यामध्ये आपण कोणते घटक घातलेले आहेत आणि केसांवरती कशा पद्धतीने आपल्याला हे अप्लाय करायचं आहे. तर ही रेमेडी केसांवरती अप्लाय केल्यानंतर खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मी चॅलेंज देऊन सांगते तुम्हाला की अतिशय सुंदर कलर तुमच्या केसांवरती येणार आहे, त्याचबरोबर केस आपले मजबूत, दाट सुद्धा होणार आहेत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी कढई घ्यायची आहे. यामध्ये 1 चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि 1 चमचा यामध्ये मी भृंगराज पावडर घातलेली आहे. तर भृंगराज पावडर आपल्या केसांना मजबूत, दाट आणि काळेभोर करण्याचं काम करत असते. भृंगराजचे खूप सारे फायदे आपल्या केसांसाठी आहेत. भृंगराज पावडर आपल्या केसांना मुलायम आणि चमकदार बनवतं, केसांना मॉइश्चराइज सुद्धा करतं आणि कंडिशनिंग सुद्धा करतं, केसांना रेशमी बनवतं, चमकदार बनवतं. भृंगराज पावडरने केस गळणं, तुटणं थांबतं. केसांना काळे करण्याचं काम भृंगराज पावडर करत असतं. त्यासाठी 1 चमचा आपल्याला इथं भृंगराज पावडर घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला तिसरा घटक घालायचा आहे, तो आहे मेहंदी. 1 चमचा आपल्याला इथं मेहंदी घ्यायची आहे. तुमच्याकडे जे मेहंदी तुम्ही यूज करता तेच मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता. आता यामध्ये आपण चौथा घटक घालणार आहोत, तो आहे कलोंजी. तर कलोंजी सुद्धा आपल्या केसांवरती डाय प्रमाणे काम करतं आणि केस आपले नॅचरल पद्धतीनं काळेभोर, दाट करण्यास मदत करतं. कलोंजीचं तेल सुद्धा आपण नियमित वापरल्याने आपल्या केसांचं गळणं, तुटणं थांबतं, त्याचबरोबर केस आपले मुळापासून काळे यायला मदत होते. त्यासाठी इथं आपल्याला कलोंजी पावडर 1 चमचा घ्यायची आहे. आता हे तिन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम मध्यम गॅसवरती आपल्याला हे असं भाजून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान काळं होईपर्यंत भाजायचं आहे. आता हे भाजायला आपल्याला 5 ते 7 मिनिट लागतात आणि 5 ते 7 मिनिटांमध्ये हे अगे जे घटक आहे त्याचा एकदम ब्लॅक कलर होतो. त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आपण यामध्ये मेहंदी घातलेली आहे, तर मेहंदी आपल्या केसांसाठी खूप वरदान असं आहे, कारण मेहंदीमुळे आपल्या केसांना खूप जास्त पोषण मिळतं. त्याचमुळे आपल्या पांढऱ्या केसांना कायमचं काळे करण्याचं काम मेहंदी करत असते. मेहंदी आपल्या केसांना न्यूट्रिन्स देते, त्याचबरोबर पोषण सुद्धा देते. आपल्या केसातील त्वचा क्लीन करायला सुद्धा मदत करते, केस निरोगी ठेवते, केसांना मॉइश्चरायझरचं काम करत असते. त्यासाठी आपल्याला मेहंदी आठवड्यातून एकदा तरी केसांवरती अप्लाय केली पाहिजे. केसांची मुळं मजबूत करून केसामधला कोंडा सुद्धा नाहीसा करते. आणि आपण यामध्ये हळद घातलेली आहे, तर हळद सुद्धा आपल्या केसांना हेल्दी बनवतं, पोषण देतं. त्याचबरोबर केसामध्ये जर जखम झालेली असेल किंवा मग फंगल्स असतील तर ते सुद्धा नाहीसे करायला मदत करतं. आणि हळद आपल्या केसांसाठीच नाही तर त्वचेसाठी, शरीरासाठी सुद्धा तितकीच फायदेशीर आहे. आता हे भाजत असताना आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचा. हे जे सोल्युशन आज आपण बनवणार आहोत हे स्टोअर करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर याच्याने खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर अशी डाय आज आपण तयार करणार आहोत. नॅचरल पद्धतीनं पांढरे केस कायमचे काळे करायचे म्हणलं तर थोडासा वेळ लागतोच. असं नाही की आपण एक वेळा लावायचं की लगेच आपल्याला याचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे. तुम्ही मार्केटमधून आणलेली जे डाय असते ते लावल्यानंतर 7 ते 8 दिवस आपल्याला खूप सुंदर असा त्याचा कलर दिसतो आणि नंतर केस पहिल्यासारखेच पांढरे होतात. तर या रेमेडीने तसं होणार नाही. हे डाय लावल्यानंतर 1 महिना ते 2 महिनेपर्यंत तुमच्या केसांचा कलर जाणार नाही. तर तुम्ही सुद्धा अशी रेमेडी नक्की बनवून केसांवरती अप्लाय करा. कमालीचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 5 ते 7 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती. आणि मोठा गॅस केला तर यामधले जे न्यूट्रियन्स असतात ते संपूर्ण जळून जातील. त्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवरतीच हे भाजून घ्यायचं आहे. आणि आता भाजल्यानंतर याला थोडंसं थंड करायला ठेवायचं आहे. थंड केल्यानंतर आपल्याला हे केसांवरती अप्लाय करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आणखीन 2 घटक घालायचे आहेत. तर आता हे जे आपण घटक घेतलेले आहेत हे व्यवस्थित भाजलेले आहेत आणि थंड झालेले आहेत. थंड झाल्यानंतर आपल्याला केसांच्या लेंथनुसार जितकं पाहिजे तितकं आपण हे वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरेल तेल. तर खोबरेल तेल सुद्धा आपल्याला आता बरेच जणांना खोबरेल तेल केसांवरती लावलेलं आवडत नाही, तर तुम्ही असं डायमध्ये किंवा मेहंदीमध्ये सुद्धा खोबरेल तेल घालून केसांवरती लावू शकता. त्यामुळे आपल्या केसांना पोषण मिळतं, केसांची ग्रोथ वाढायला मदत होते
आपले जे केसांची त्वचा आहे ते सुद्धा निरोगी राहते आणि मेंदूसुद्धा आपलं डोकं शांत राहतं. खोबरेल तेलामुळं आपले केस काळेभोर दाट होण्यास सुद्धा मदत होते. त्यासाठी खोबरेल तेल जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही असं डायमध्ये घालू शकता. त्यासाठी इथं मी जेवढं माझ्या केसांना लागणार आहे तेवढं इथं डाय मी काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता घालणार आहे खोबरेल तेल. 1 चमचा आपल्याला इथं खोबरेल तेल घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर यामध्ये आता दुसरं जे घटक आपण घालणार आहोत तो आहे मोहरीचं तेल. तर मोहरीचं तेल सुद्धा आपल्या केसांना लांब, दाट, मजबूत बनवतं. मोहरीच्या तेलामुळे आपल्या केसांना पोषण मिळतं आणि त्यामुळे आपल्या केसांची ग्रोथ वाढायला मदत होते. केस आपले हेल्दी राहतात. त्यासाठी आपल्याला इथं मोहरीचं तेल घालायचं आहे 1 चमचा. आता हे मोहरीचं तेल तुम्ही मेडिकलमधून किंवा मग मार्केटमध्ये कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा मग तुम्ही ऑनलाईनसुद्धा हे मोहरीचं तेल मागवू शकता. तर आता इथं मोहरीचं तेल घातल्यानंतर यामध्ये आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ॲलोवेरा. ॲलोवेरा तुमच्याकडे नसेल, फ्रेश ॲलोवेरा असेल तर तो सुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थित मिक्सरवरती फिरवून गाळणीने गाळून यामध्ये घालू शकता किंवा मग अशा पद्धतीचा ॲलोवेरा जेल तुमच्याकडे असेल तर ते 1 चमचा यामध्ये आपल्याला घालायचं आहे. ॲलोवेरामध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सचे गुण असतात आणि ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. ॲलोवेरा जेलमुळे आपले केस मऊ होतात, सिल्की होतात, केसाची ग्रोथ वाढण्यास मदत होते. त्यासाठी आपल्याला इथं 1 चमचा ॲलोवेरा जेल घालायचं आहे. आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पांढऱ्या केसामुळे खूप दिवसापासून त्रस्त असाल, ते केस काळे होतच नाहीत, तर ही रेमेडी नक्की करून पहा. याचा रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार आहे. आता ही जी रेमेडी आहे हे केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायची, तर केस आपले स्वच्छ शॅम्पूने धुवून घ्यायचं, कोरडे करायचं आणि त्यानंतर आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे. आता हे केसांवरती लावल्यानंतर आपल्याला काय करायचं, रात्रभरासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही केस शॅम्पूने स्वच्छ धुवू शकता किंवा मग तुम्ही रात्रभरासाठी जर तुम्हाला ठेवायचं नसेल तर केसांवरती अगदी दाट असा लेप लावायचा आणि 2 ते 3 तास सुकू द्यायचं आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर हे आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्हाला हे सुरुवातीला रेमेडी करायची आहे. त्यानंतर 2 ते 3 महिने तुम्ही जर हे अशीच रेमेडी केली, केसांवरती अप्लाय केली, तर नंतर तुम्ही महिन्यातून एखादा दिवस ही रेमेडी केली तरीही चालते. तर अतिशय सुंदर असा रिझल्ट तुम्हाला याच्याने पाहायला मिळणार आहे. पांढरे झालेले केसामुळे कमी वयामध्ये जर पांढरे झालेले केस असतील तर त्यामुळे आपल्याला ते केस नकोसे असतात आणि आपल्याला काळे केस हवे असतात आणि काळ्या केसांमुळे अतिशय सुंदर असा आपला चेहरासुद्धा उठावदार दिसतो. त्यासाठी आपल्याला इथं काळे केस हवे असतात. त्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळे केमिकल असलेले प्रोडक्ट केसांवरती अप्लाय करत असतो. त्यामुळे आपल्या केसांचं खूप जास्त असं नुकसान होतं. आपल्याला फायदा तर होणारच नाही, आपला पैसाही जातो आणि वेळही जातो. त्यामुळं आपल्याला जर कायमचे नॅचरल पद्धतीनं केस काळे करायचे असतील तर अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी डाय तयार करा आणि केसांवरती अप्लाय करा. आपल्या केसांचं नुकसान न होता आपले केस हळूहळू का होईना, सावकाश का होईना, पण आपले केस मुळापासून कायमचे काळे आणि मजबूत दाट व्हायला मदत होते. त्यासाठी आपल्याला ही सुंदर अशी डाय घरच्या घरी तयार करायची आहे. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे टाकलेली व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहताय, कोणत्या शहरातून पाहताय, कोणत्या भागातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून वॉच करतायत. तर चला मग आजची ही सुंदर अशी रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.